नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में सत्ता पक्ष के भाजपा विधायक मुनगंटीवार तथा विपक्ष के कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने अवैध वसूली करने के मामले में पुलिस अधिकारी को बचाने में सरकार जुटी है, ऐसा आरोप लगाकर सनसनी फैला दी है। तो चलिए नजर डालते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर पर। विधानसभा में उस वक्त जबरदस्त खलबली मच गई जब सरकार पर ब्रह्मपुरी के सब डिविजनल पुलिस ऑफिसर राकेश जाधव को बचाने का गंभीर आरोप लगा। रेत माफिया से साठगांठ कर ट्रक चालक से 50,000 रुपए की अवैध वसूली करने वाले अधिकारी को तत्काल निलंबित करने के बजाय सरकार ढाल बनकर खड़ी है, ऐसा आरोप कांग्रेस विधि मंडल नेता विधायक विजय वडेट्टीवार और विधायक सुधीर मुनगंटीवार ने लगाया। रेत से भरे ट्रक को पूरे 10 दिन तक थाने की गिरफ्त में रखा गया और मोटी रकम की सेटिंग के बाद बिना कोई अपराध दर्ज किए ट्रक छोड़ दिया गया। मामला मीडिया में उजागर होने के बाद जिला पुलिस अधीक्षक ने जांच समिति गठित की। जांच रिपोर्ट में एसडीपीओ राकेश जाधव द्वारा ट्रक चालक से 50,000 रुपए लेने की बात स्पष्ट रूप से सामने आने के बावजूद सरकार ने आज तक निलंबन की हिम्मत नहीं दिखाई, ऐसा सीधा आरोप विजय वडेट्टीवार ने सदन में लगाया। या चोर अधिकाऱ्यांनी डोनारकर नावाचा माणूस आहे, त्याचा हायवा पकडला। हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला। 10 दिवस ऐका, 10 दिवस हायवा पकडला। चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो हायवा उभा होता। 10 दिवस कारवाई केली नाही। पोलीस अधीक्षकांनी जाऊन हा म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला। त्यांनी लेखी स्वरूपात डोनारकरनी दिला, मी 50,000 रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला म्हणून 50,000 रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षकाकडे आहे। 50,000 रुपये दिल्याचा म्हणून आणि त्यानंतर तो हायवा सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला। म्हणजे चिमूर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला 50,000 रुपये घेऊन, 10 दिवस उभा करून कारवाई केली नाही, एफआयआर केला नाही आणि नंतर त्याच्यावर तोच हायवा रेती भरलेला ब्रह्मपुरीमध्ये पकडला गेला बिना रॉयल्टीनी आणि त्यांनी गुन्हा दाखल केला। हा गंभीर नाही अध्यक्ष महोदय? थोडी तरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे। ज्येष्ठ सदस्य आम्ही सगळे बोलतायत, एवढी पकडल्या गेल्यावर त्यावरही यांनी तिथे सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केला, बाकीच्यावर तिथल्या पोलीस स्टेशनवर प्रेशर टाकायचं। चला मंत्री महोदय, आणि म्हणून आमची मागणी आहे, नाहीतर मी इथेच उपोषणाला बसतो। एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्याचा काय कारवाई करतायत अध्यक्ष महोदय? जो होत नाही तर आम्ही बसून राहू, पण मला निलंबन, या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण तो पकडला गेला आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे, त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये। मी मंत्री महोदय, गृह राज्य मंत्री द्वारा कोई ठोस और स्पष्ट जवाब न दिए जाने से वडेट्टीवार भड़क उठे। उन्होंने चेतावनी देते हुए कहा, यह सरकार भ्रष्ट अधिकारियों को खुला संरक्षण दे रही है। अगर तत्काल कार्रवाई नहीं हुई तो हमें सदन के वेल में उतरकर भूख हड़ताल करनी पड़ेगी। वहीं विधायक सुधीर मुनगंटीवार ने सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा, जांच रिपोर्ट मौजूद होने के बावजूद कार्रवाई नहीं होना भ्रष्टाचार को दी गई खुली मूक सहमति है। 32 दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती। 32 दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता। रेती चोरी मध्ये याचं क्षेत्र नाही आहे। हा त्या चिमूर मध्ये जातो, चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चाल साहेबांनी आज मागितली। मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कनरगडीता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात। तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा। त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे। मी स्वतः डीजीला भेटलो, डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघत नव्हती। 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो। अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे, मैं क्या कर सकती हूं। खरंच आहे, कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा। तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा।
नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो. तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा, कोणाच्या दबावावर येऊ नका. विपक्ष के आक्रामक तेवरों से सरकार बैकफुट पर नजर आई. दबाव बढ़ने पर गृह राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने सफाई देते हुए कहा कि संबंधित अधिकारी के खिलाफ विभागीय जांच चल रही है और रिपोर्ट आने के बाद निलंबन की कार्रवाई की जाएगी. हालांकि इस गोलमाल और समय काटू जवाब से सदन में असंतोष और भड़क उठा. तो की विभागीय चौकशी आपल्या इथे कार्यप्रणाली आहे काम करण्याचं. प्रत्येक वेळेस तातडीनं निलंबित करणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे. ज्या एक मिनिट मला बोलू द्या उत्तर द्या. आपल्या इथं एक कार्यप्रणाली देखील आहे. निश्चितपणे आपण ज्या मागण्या केल्या एसीबीची चौकशी देखील त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल आणि निलंबन देखील करण्यात येईल, पण त्याच्या आधी तातडीनं विभागीय चौकशीचा अहवाल शासन त्या ठिकाणी मागवेल आणि पुढील कारवाई करेल. चला हे बघा. नाही भ्रष्टाचार के ठोस सबूत सामने होने के बावजूद कार्रवाई से बचने की कोशिश को विपक्ष ने रेत माफिया को अप्रत्यक्ष संरक्षण देने वाला कदम करार देते हुए सरकार की भूमिका पर कड़ा ऐतराज दर्ज कराया. सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.